श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुराजाय नमः. श्री गजाननास वंदन करू. शारदेचे ते स्तवन. कुलदेवतेस विनम्र नमन. आणि गुरुरायास त्यांनी मज प्रेरणा देऊनी चला उचलावया लावली लेखणी. माझे केवळ निमित्त करून हा ग्रंथ आहे लिविला. कथा ज्या वर्णिला इथवर तया पद्मपुराणीचा आधार. तयाचाच हा ग्रंथ विस्तार. एतवरी झाला हा सुतामुखे हे निवेदन. लक्ष्मीनारायण संवाद रूपानं वर्णिले अनुपम्य आख्यान. त्या अधिक मासाचे 3 वर्षाचा काळ लोटतो तेव्हा 13वा महिना येतो. धोंडा किंवा मलमास असे तो. मंगल कार्यास वर्ज असे मासी ना. सूर्य संक्रमण मलिन असते वातावरण. मलमास हे नाव त्यावरून पडले आहे ह्या मासा. जो शरण गेला पुरुषोत्तमास पुण्यदायी बनविले तयास. स्नानदान व्रत उपवास मोक्षदाता बनविले. एह मासी करिता व्रत प्राणियासी पुण्य लाभते. दारिद्र्य दुःख दूर होते. लाभे यश संपदा. सांगता करावया व्रताची. रीत सांगितली उद्यापनाची. वाट दाविली मोक्षसुखाची. पुण्यवंत प्राणियांच्या अल्पस्वल्प ही सुलभ वाट. जे आचरता मोक्ष हातात. सुख शांती लाभे जीवनात. भक्ता हरी प्रसादे. हे अधिक मास व्रत सुंदर. ते अवश्य आचरावे सादर. त्याचा न करावा अनादर. हीच असे विनवणी. या व्रताची हेटाळणी मागे केली कधी कुणी. ती विषयीची ही एक कहाणी सांगू आता ऐकिजे. बृहन्नरदीय पुराणात वर्णिले आहे मलमास महात्म्य. त्यातील ही कथा श्रेष्ठ निवेदनास घेतली. व्यासे लिहिला ग्रंथ श्रेष्ठ. गणेश हस्ते महाभारत. त्यातील वनप्रवात कथा भाग हा येई. कौरव पांडवाचा झाला. धृत क्रीडेचा प्रकार भला. तोची पांडवांनी भोवला. पदरी आला वनवास. धूत छंददूताचा धर्मराजास. तेने लाविले सर्वस्वपणास. तोचा अपराध घडला विशेष. भिक्षा जोडी ये हाती. 12 वर्षाचा वनवास. 1 वर्षाचा तो अज्ञातवास. भोगावा लागे पांडवास दुर्दैव दुर्विलासे. पांडव तेची वनात गेले. काम्यांवनी राहू लागले. द्रौपदीसह ते भले. पर्णकुटी बांधून जरी ते राहती वनात. शांत प्रसन्न त्याचे चित्त. जो तो आपला धर्म पाळत राहत होते आनंदाने. परिशाल्य ते एकमनी. राजे असुनी वनोवनी फिरणे आले तया लागुनी. सत्या हाती नरवटी. द्रौपदीचा बंधू नारायण. द्वारकेचा तो भगवान. अर्जुना सखा श्रीकृष्ण. येता झाला भेटीस. जयाचे नित्य मनी स्मरण. नेत्र पाहती ज्याचे दर्शन. वाचा म्हणे तसे कृष्ण कृष्ण. तो सन्मुख पाहता. पांडव आले अतिहर्षित. लगभगी करती प्रेमी स्वागत. पाद्यपूजा करूने त्या प्रत बैसविले उच्छासने. सभोवती करुणी कोडाळे. पांडव कृष्णाभोवती बैसले. द्रौपदीची ते मिटले डोळे. श्रीहरी कृपा साठविती. म्हणती योगेश्वर नमन. आम्ही तुझला आलो शरण. तू कृपावंत होऊन बोधमृत ते पाजवी. विपत्ती काळ भोगत असता पाहुणे त्यांची स्थिर अवस्था. हर्ष झाला श्रीहरी चित्ता. म्हणे धन्य धन्य बा धर्मराजा. म्हणे केशवा कृपा लोभ तुझा असावा. तू पाठीशी असता जीवा. दुःखातही सुख वाटे. अर्जुन म्हणे बा श्रीहरी. तू आमचा असता कैवारी. आम्ही फिरावे वनांतरे. हे का उचित वाटे तुझं. तो बोलता झाला श्रीकृष्ण. आपण सारेच कर्माधीन. जैसे कर्म घडे त्या हातून तैसेच फल लाभते. तुम्ही आता श्रद्धावान. तुमचे आहे सद्वर्तन. परी तुमच्या पत्नी हातून घडला अपराध गतजन्मी. तो पत्नीचा अपराध जाणं लागे भोगावे पती म्हणून. भोगाची नाही होत सोडवण. भोग भोगल्या वाचून. गतजन्मी द्रौपदी हातून काय घडला अपराध जाणं. तो आता करी निवेदन. कृष्ण सख्या तू भला. नवल वाटले द्रौपदीला. काय हातून अपराध घडला ते तो जाणून घ्यायला. तीही झाली आतुर. मेधावी नामक एक ऋषी राहत होते नदी तीरासी. एक कन्या होती त्यासी. नाव तिचे मेधावती. कन्या सुशील सद्गुणी. माता तिची गेली मरुनी. मेधावतीच्याच बालपणी तिचा पिता करी सांभाळ. प्रेम भरे तिचं वाढविले. शास्त्रविद्या शिकविले. कन्येचे वय ते वाढले. चिंता लागली पित्यास. सुरू केले वर्ष संशोधन. अनेक स्थळे पाहिले शोधून. परी अनुरूप मिळेना कोण. मेधावती कन्येस सुरेख सुंदर गुणी चतुर ती मिळावा तो सत्वर. सुखी संसार त्याचे बरोबर. असे स्वप्ने पाहे ती. खूप केली शोध मोहीन. वर न मिळे नरोत्तम. उचित कन्येस उत्तम. पिता चिंतित झाला. मेधावती ही
चिंता करी झुरत चालली ती अंतरी मेधावी समजावी परोपरी निजकन्ये लागून गावोगावी फिरत असता देहज्वरे झाला ग्रासिता. मागे घरी परतून येता कोसळला दारातच मेधावती गेली सावरायाला. परीन देही प्राण उरला कोडी सोडून आत्मा गेला उरे खाली कलेवर. माय गेली बाप गेला कोणी ना आता त्राता उरला मी करू काय अबला. ध्याय मोकुलून ती रडे तुटला सारे प्रेमपास. आठवी ती झाली ईश्वरास ती जाऊन घोर वनास. करी शिवोपासना कठोर तप ती चालली करती मने धावगे कैलासपती. मी शरण आले तुझ प्रती कल्याण माझी करीबा. अन्नोदकते त्यागुण शिव शिव म्हणे रात्रंदिय. देह गेला कोमेजून अस्थिर पंजर झाली. एके दिनी अवचित दुर्वास ऋषी आले तेथ मनती बाळे उघड नेत्र. तव सात्वन पातलो मेधावी तो तव पिता. तुझाही गे मित्र होता तू अससी त्यांची दुहिता. मजही कन्ये समान दुःख ते आता विसरून तू सावरी आपले जीवन. एक छानसा पती पाहून संसार करी आनंदे. दुर्वासाचा उपदेशात माया ममता होती त्यात. तो ऐकून हर्षभरित मेधावती झाली. ती म्हणे माझे हेच मानसी म्हणून द्याते शिव मानसी. उत्तम पती तो देईल मजसी सुयोग आणि सुकुमार. तो दुर्वास म्हणती तेच तुझे पूर्ण होण्या मानस. स्मरावा हरी ऋषिकेश जो तो इच्छा पुरविल. आता येईल अधिक मास ये मासीचा महिमा विशेष. आचरता व्रत उपासकास बहुपुण्य लावते. श्रीहरी तो कनवाळू करी विश्वाचा प्रतिपाळू. तो माधव मुकुंद गोपाळू पूर्वी मनोकामना. हात जोडून मेधावती म्हणे जेव्हा ऋषीप्रती मी आराधिली उमापती. आता कैसा त्या सोडू तो पूर्वील माझे मनोरथ. हा विश्वास माझे मनात सोडून हरिप्रत का मी आता पूजावी. शिव असे तो कल्याणकारी सर्व देवता श्रेष्ठ भारी. तो माझा आहे कैवारी विष्णुसी का मी भजू. अनादर करीत मलमासाचा करी बाला अवमान त्याचा. ती म्हणे पुरुषोत्तम शिवाचा अधिकार तो जाणे काय. मेधावतीचे शब्द ऐकले दुर्वास म्हणे क्रोधित झाले. मम शब्दास तुवा वेरले आत्मघातकी दिसतस. हितोपदेश मी तुला केला तू माझा घेव शब्द टाळला. उपमर्द तू माझा केला फळ त्याचे भोगशील. इच्छा मानली पुरुषोत्तमाला टाळिले. अधिक मास व्रताला परिणाम त्याचा लागेल तुला भोगावा पुढील जन्मी रायानी असून. राज्य हाताचे जाईल निघून पतीसहित वनवासी होऊन राशील बालिके. ही दुर्वास शापवाणी ऐकता घाबरे कन्याजनी. ती चरण धरुणी मुनीचे उशाप मागे तयासी. हरिहर ते दोन्ही एक केवळ वेलांटीचा फरक. मज राहिला ना विवेक क्षमा करावी मुनिवरा. मेधावती लागे चरणासी क्षमा मागे पसरे पदरास. तव दुर्वास म्हणती तियेस काय उपाय सांगतो. दुःख वनवासाचे भोगित जरी करशील अधिक व्रत. तरी वैभव लाभले मागुता पुरुषोत्तमाच्या कृपे. पुरुषोत्तमाचा अधिक मास श्रद्धे स्नान दान उपवास करिता फळ मिळते पदरास अधिक ते पटीन. याची न्याय हेची व्रत करू जाता एकनिष्ठ वनवास संपुनी परत राजपदास पावला. इतके बोलून दुर्वास मुनी जडकरी ते गेले निघुनी. मेधावतीचे संचित म्हणी काय म्हणे हे झाले. हाय रे देवा हे काय झाले. सहज शब्द मी बोलून गेले. शाप फळ त्याचे मिळाले काय म्हणून दुर्दैव. सुचेना काही मेधावतीस. 38 सदाशिवास म्हणे तुझा या भक्तास. कोण आता तुझ विना झाले गेले ते विसरून. करू लागली तपाचरण आठवून तो पंचानन. शिव शिव म्हणतसे असेच एक काही दिवस लोटले. कैलासनाथ प्रगट झाले. मेधावतीस म्हणू लागले सावध होई कन्यके. मी तुझा तपश्चर्या पाहून झालो आहे तुझवर प्रसन्न. तू हवे ते माग वरदान सत्वर ते देईन मी. समोर पाहून भव्यमूर्ती भांबावून गेली मेधावती. पती दे ऐसे म्हणती झाली 5 वेळा ती. देव ही तथास्तु म्हणाले त्याचे त्यांनाच हसू आले. 5 पती तुझला बाळे मिळतील पुढील जन्मात. बाळा ती झाली आश्चर्यवती म्हणे काय मज 5 पती देवा काय ही दैवगती. ऐसे कसे होईल. शिव म्हणती मेधावतीस तू मागितले 5 वेळेस मी तथास्तु दरवेळेस म्हणत गेलो तुझ प्रती.
तरी आता तैसेच होणार. 5 पती तुझ मिळणार. राणी असूनही राज्य नसणार. वनवास होशील तू. तू मानिल्या अधिक मास. अनाद धरिले पुरुषोत्तम मास. क्रोधित झाले ऋषी दुर्वास. आणि तू ते शापिले. शब्द न त्याचा फोल होणार. त्या जसे बोलले तसेच घडणार. इतके बोलून महादेव सत्वर गुप्त झाले क्षणात. भानावरी आली मेधावती. एक पत्नी मज 5 पती. जगी होईल अपकीर्ती ऐसे म्हणे मनोमनी. चिंता रोग लागला तेसी. तिने त्यागिले अन्न पाण्याचे. हळूहळू क्षीण श्वास होऊन पंचत्व पावली. ऐसे सांगून इथवर कथा. कृष्ण थांबला क्षणाकरिता. म्हणे आता काय वार्ता होईल ती पाहूया. तव धर्मराज म्हणे कृष्णाला. आता उमगले सारे मला. काय मेधावतीच जन्माला आली द्रौपदी होऊन. तव कृष्ण म्हणे हेही सत्य. 5 पती ऐसे म्हणत. आत्म्याने कुडी सोडिली तेथ. तोच आला यज्ञकुंडी. द्रुपद राजाच्या यज्ञकुंडात तोच आत्मा झाला प्रगट. बालरूप धरून तेथ द्रुपद कन्या होऊन. द्रुपद कन्या तीच द्रौपदी. मेधावती जी होती आधी. स्वयंवरी त्या तीच कौमुदी. प्राप्त झाली तुम्हास पूर्वजन्मी मेधावतीला. शिवशंकरे जो वर दिला. ह्या जन्मी तो सत्य झाला. तुम्ही तिचे 5 पती. पांडव भूपती. द्रुपदी राणी असूनी भटके जंगल राणी. ही कर्माची असे कहाणी. भोग ह्यालाच म्हणतात. गतजन्मी जो अपराध केला. ये जन्मी तो भोग आला. पतीसही तो वनवास घडला. द्रौपदी सवे पांडवा. अवहेलना ती पुरुषोत्तमाची. व्रते टाळली मलमासाची. वाणी सत्य दुर्वासाची झाली पहा या जन्मी. आम्ही आता काय करावे. कोणा देवास जावे शरण. काय जाऊनी कोणाचे धरावे. सांगा सख्या श्रीकृष्णा. ऐसे जेव्हा अर्जुन बोलले. हसू आले श्रीकृष्णाला. उशाप नाही आठविला द्रौपदीस अजून तो. 5 पती राहिले लक्षात. उशाप गेला विस्मरणात. आठव त्या करून देत झाला सखा श्रीहरी. म्हणे आता येईल खास. पुढे तो पाहतो अधिक मास. ते वेळी पुण्यकर्मास निष्ठापूर्वक आचरा. मलमास तो लागता जाणा. स्नान उपवास करा दाना. पुरुषोत्तम तो मनोकामना तुमच्या पूर्ण करेल. त्या पुरुषोत्तम महिन्यात तुम्ही होऊन शुश्रूभूत. स्नानदान उपवास व्रत श्रद्धेने तो ती करा. काया वाचा अनेक मने. इंद्रिय बुद्धी अहंकाराने कर्मी होतील जी स्वभावे. ती अर्पावी पुरुषोत्तमा. द्रौपदी तू माझी भगिनी म्हणून सांगतो तुझ लागुनी. पुरुषोत्तमा श्रेष्ठ मानुनी तू हे व्रत करावेस. तेने हरिहराचा भेद जाईल. दोघे एकाची हे कळेल. मन दुर्वासाचे तोषेल. तुम्ही करिता हे व्रत. शिव आहे कल्याण करता. पुरुषोत्तम तो मोक्षदाता. पुरुषोत्तम मासे उपासना करता. कृपा त्याची लाभेल. व्रत कोणते कैसे उद्यापन. हेही कृष्ण केले कथन. ते पांडव केले श्रवण. मने आचरू श्रद्धेने. मग लागले कृष्णपदाला. मार्गदर्शक तो खरा ठरला. आशीर्वाद तो देऊन भरला. गेला भगवान द्वारके. पुढे पातला अधिक मास. तेव्हा सणा नाधिक उपवास व्रत नियम पाळून विशेष करती सेवा पांडव. उपासाने उपासना वरी केले त्या उद्यापना. विप्रा दिदली दाने नाना. आणि हरी तोषाविला. जेव्हा हरी कृपा झाली. वनवासाची दुःखे सरली. राजगादीची परत मिळाली पुन्हा ती त्या पांडवा. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ नारदीय पुराण समंत गोविंदने विरचित 13 अध्याय गुढा. इति श्री अधिक मास महात्म्य 30 अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.